माझं गाव बत्ती शिराळ आहे, तुम्हाला सांगितलं नसेल. बट त्या लोकेशनपासून अगदी जवळ इस्लामपूर म्हणून ईश्वरपूर म्हणून आहे, हे ते मंदिर आहे. श्री क्षेत्र रामलिंग पेठ. हे बघा काय व्ह्यू वाटतोय ना. हे गणेश मंदिर आहे. हे बघा, तर हे असं काहीतरी दिसतं, एक नंबर दिसतंय. तिच्यामुळे आम्हाला हा ब्लॉग बनवायला भेटला. त्या रीतीला पण तुम्हाला मी दाखवेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. तर भरपूर दिवसातून मी आज ब्लॉग बनवतो आहे आणि तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवरती आल्यानंतर हा व्हिडिओ चालू केला आहे. मी आता आहे गावी, म्हणजे बत्तीस शिराळ्यापासून अगदी जवळ हे लोकेशन आहे. माझं गाव बत्तीस शिराळ आहे, तुम्हाला सांगितलं नसेल. बट त्या लोकेशनपासून अगदी जवळ इस्लामपूर म्हणून ईश्वरपूर म्हणून आहे. त्या ईश्वरपूरला लागून एक रामलिंग असं मंदिराचं नाव आहे. तर त्या लोकेशनवरती मी आज आलो आहे आणि आज आमचं काय असं फिक्स नव्हतं, पण अचानक लोकेशनवरती यायचं ठरलं. सो मी आलो आहे आणि तेच लोकेशन तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हा ब्लॉग करतो आहे. तुम्हाला जर फोटोशूट जरी करायचं असेल तरी तुम्ही इथे येऊन करू शकता. मस्त लोकेशन आहे, पावसाळ्यात असं बघण्यासारखं आहे बघा. आणि ही आमची गँग आहे. ए मिनू, हे बघा, हे सर्व तुम्हाला मी त्यांच्याशी भेट करून देतो. 2 मिनटं. इकडे 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 एक एक. हा मिनेल, माझा माऊस भाऊ. आणि अजय दादा हा मित्र आहे मिनेल दादाचा. आणि हा फौजी हा आर्मीवाला आहे, माझा मित्र भावासारखा. मित्र वनव्यामध्ये गारवासारखा, पण हा वनव्यामध्ये पिंगळासारखा आहे. जरा फनी येतो. आणि हा माझा भाऊ, तुम्हाला माहिती असेल कधीतरी व्हिडिओमध्ये ना, ह्याच्या आधी कधी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच नाही, पण हा माझा भाऊ मोठा. तो आता तुम्हाला तिथे मंदिर दाखवतो मी पुढे जाऊन, आणि बाकीचं आजूबाजूचे लोकेशन पण मी तुम्हाला दाखवतो. तिथे तुम्ही आल्यानंतर फोटोशूट वगैरे पण करू शकता. इथे बाजूला जागा भरपूर आहेत फोटोशूट करण्यासारख्या. सो चला आता डायरेक्ट मंदिरात. आपण आता मंदिराजवळ पोचतच आलो आहे. तो ब्रिज दिसतोय तुम्हाला, त्या ब्रिजच्या इथे ऊन बघा कसलं मस्त पडलंय. एकदम भारी वातावरण झालं आता सध्या. आणि मेन तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तो ब्रिज जो दिसतोय ना, त्या ब्रिजच्या इथे खाली तुम्हाला पार्किंग पण भेटेल. 4 व्हीलर पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथे काय कॉस्ट म्हणजे पे अँड पार्क वगैरे असं काही नाही आहे. सो तुम्हाला तिथे भेटेल. आणि हे बघा, आणि हे मला लोकेशन अजिबात माहिती नव्हतं. ॲक्च्युली माझी एक दिदी आहे, मावस बहीण, जो आता मिनेल दादा दाखवलं तुम्हाला, त्याची बहीण सख्खी. सो ती आहे ॲडव्होकेट आणि तिचं काम होतं इस्लामपूर कोर्ट म्हणून आहे, ईश्वरपूर कोर्ट. तर त्या कोर्टमध्ये सो तिला घेऊन आम्ही आलो होतो. मग तिचं काम करण्यासाठी ती गेली. तिला पण यायचं होतं ॲक्च्युली, पण पॉसिबल नाही झालं. सो ती तिचं काम करण्यासाठी गेली आणि आम्ही इकडे आलो आता लोकेशन बघण्यासाठी. आम्ही असंच बसून कंटाळलो होतो, तिचं 1-2 तासाचं काम होतं. सो आम्ही बोललो आपण फिरून घेऊयात म्हणून आलो आहे. आणि त्या कारणाने तुम्हाला पण एक लोकेशन भेटलं. जर इथे जवळपास कोण आला असेल तर तुम्ही लगेच येऊ शकता. आणि मुंबई पुणे हायवे जो आहे, म्हणजे पुणे बँगलोर हायवे, त्याच्यापासून पण जवळ आहे. अगदी मला वाटते अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावरती असेल हे लोकेशन. सो धाप लागते जरा, समजून घ्या. हे बघा, इथं असे शॉप पण आहेत छोटे छोटे, तिथं नॉर्मल तुम्हाला खायला भेटेल. आणि हे बघा मंदिर, इथे मंदिर आहे. एकदम थोडासा पाऊस पडते, रिमझिम रिमझिम, त्यामुळे व्हिडिओ बनवायला पण काय वाटेल. एंट्री कुठून आहे? मंदिर इथून आहे जागाचं. चला, हे बघा इकडे तुम्ही इथून असं चालत आलात ना त्या ब्रिजपासून, इथून पुढे जाऊन असं वरती जाण्यासाठी रस्ता वाटतं. आपण बरोबर पोचलेलो आहे. हे वाळवा तालुक्यामध्ये, जिल्हा सांगली असं आहे. ते मला दाखवतो एंट्रन्सपासून ते पूर्ण सर्व तुम्हाला दाखवतो. आणि इथे पण आणखी एक मंदिर आहे, जर जायला भेटलं तर तिथे पण जाऊया. हे बघा, हे ते मंदिर आहे, श्री क्षेत्र रामलिंग पेठ. तो आता आपण वरती जाऊया आणि ते पण मंदिर एक बघूयात आपण. चला सगळ्यांनी जाऊया. सॉरी, माफ कर देवा.
चलो माय गॉड, हे बघा काय व्ह्यू वाटतोय ना. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि इथे तुम्ही बघू शकता नंदी महाराज. आणि हे बघा हे मंदिर आहे, शिवलिंग आहे इथे. आणि जस्ट याच्या मागे मारुती मंदिर आहे. आपण त्या मंदिरात जाऊया. 2 मिनिटं. हे झालं हे मंदिर इकडे आणि ते आहे मारुती मंदिर. सो आपण आता मारुती मंदिरात जाऊया. तुम्हाला ते मंदिरही दाखवलं. माझा आवाज जरा कमी येत असेल, मागे हवा वगैरे चालू आहे भरपूर, तर हवेमुळे आवाज नाही येणार एवढा. हे हनुमान मंदिर आहे आणि तिकडे मागे शिव मंदिर होतं. त्याला खायला द्यायचं चालू आहे आता. आता इथून केळी वगैरे द्यायचं चाललंय. हे एक मंदिर आहे हनुमानांचं आणि हे गणेश मंदिर आहे बघा. तुम्हाला 2 मिनिटं दाखवलं. हे गणेश मंदिर आहे. भडकते बघा कसे. आणि इथून तुम्हाला दाखवलं हे मंदिर झाले. एक शिव मंदिर, त्यानंतर हनुमान मंदिर आणि तिकडे गणेश मंदिर. हे 3 मंदिर आहेत. आणि तिकडे दुसरे कोणते 2 मंदिर आहेत ना, आपण ते पण बघूयात. तिकडे पण एक खाली आहे. हे बघा इथे असे लोकेशन आहेत ना. हे तुम्ही इथे पण फोटोशूट वगैरे करू शकता. पुढे बघा इकडे. चलो इथे टाइमपास चालला आहे आता. इथे ती वांडर मागं लागते. आता आपण त्या मंदिरात जाऊन बघूया ते मंदिर कोणते आणि इथून निघूयात. पुढे गेल्यानंतर जे मागे स्पॉट राहिले मी तुम्हाला ते पण दाखवतो. सो असं काहीतरी इथं लोकेशन एकदम शांत आहे. जास्त कोण पब्लिक येत नाही ह्या साईडला माहिती नसल्यामुळे. सो आता त्या मंदिरात जाऊयात. इथे पण बघा त्या मंदिराच्या ते मंदिर आहे. त्या मंदिरापासून इकडे आल्यानंतर हे बघा पूर्ण असं खाली पुजाऱ्यांचं घर आहे इथं वाटतं काहीतरी. आणि हे एक मंदिर आहे. तर हे मंदिर कोणते ते मला पण नाही माहिती, पण पुढे गेल्यावर समजेल आपल्याला. तर मी पण बघून सांगेल, कारण मला पण इथली काय आयडिया नाही ना. याच्या आधी मी कोणतं हे केलं होतं, रिसर्च केला होता की बाबा ह्या लोकेशनवरती यायचं आणि इथला व्हिडिओ बनवायचा. लक्ष्मण मंदिर इथे मागे दिसेल तुम्हाला. एवढा हे बघा इथे हनुमानांची एक मूर्ती आहे या साईडला. आणि इथे आतमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा शिवलिंग आहे इथे पण आतमध्ये. हे बघा तर हे असं काहीतरी शिवलिंग आहे. आतमध्ये यायला आलावडे की नाही माहिती नाही मला, म्हटलं ट्राय करूयात आपण. सो पूर्ण पहिला अंधार होता, मग फ्लॅश चालू केली, बघितलं हे बाजूला असं वरती बघा. सो चला बाहेर आपण बाकीचे 2 मंदिर बघूया. आणि हा एंट्रन्स एकदम छोटा आहे, लहान. छोटे नंदी महाराज बघा. हे बघा हे एक मंदिर आहे इथे. तुळस आहे, तुळस वृंदावन. जनाबाई मंदिर. हे बघा जनाबाई मंदिर. सो आतमध्ये फक्त एक तुळस आहे, मस्त बसवलेली एकदम. आणि इथे हवा वगैरे एकदम मस्त भेटली. हे बघा शेळ्या इकडे. नंदी महाराज जोगळेकर महाराज म्हणून आहे. हे बघा इथे. सो आतमध्ये मला वाटतं त्यांची समाधी फक्त ते तुम्हाला दिसत असेल तर. एवढं प्रॉपर नाही दिसत आहे कारण उजेड पडलाय त्यामुळे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या अगदी मधोमध वसलेले एक अद्भुत ठिकाण म्हणजे श्री रामलिंग बेट. हे ठिकाण इस्लामपूरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती आहे. रामायण काळात प्रभू श्रीराम अयोध्येला परतत असताना इथे थांबले होते आणि त्यांनी स्वतः कृष्णेच्या पात्रात शिवलिंगाची स्थापना केली. म्हणूनच याला रामलिंग बेट असे म्हणतात. जेव्हा श्रीराम नदीकाठी शिवलिंगाची पूजा करत होते तेव्हा कृष्णा नदीला मोठा पूर आला. श्रीरामांच्या पूजेत अडथळा येऊ नये म्हणून हनुमान यांनी आपले दोन्ही बाहू पसरून कृष्णेचा वेगवान प्रवाह अडवला.
याच भाऊवरून या गावाला बहे असे नाव पडले. विशेष म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी स्वतः केलेल्या 11 मारुतींपैकी हे एक मुख्य मंदिर आहे. इतिहास, अध्यात्म आणि अप्रतिम निसर्गाचा संगम असलेले हे रामलिंग बेट पाहण्यासाठी या ठिकाणी नक्की भेट द्या. सो आम्ही थोडा इथं फोटोशूट करून घेतो आणि पुन्हा जाताना मी तुम्हाला तिकडे कोणते लोकेशन राहिले ते दाखवतो. आमचं काहीही फिक्स नाही, काहीही असंच फिरत आलो आहे आणि मस्त एक लोकेशन भेटलं आहे मस्तपैकी. चला फोटोशूटसाठी उभा राहिलं आहे. इथं ब्लॉगर आहे इथे थोड्या दिवसांनी आम्ही रील थोड्या दिवसांनी लगेच चलो आता फोटोशूट करून झालाय. आता डायरेक्ट तुम्हाला पुढे जाता जाता ना ते मधले 2 स्पॉट आहेत जे की मागापासून मी तुम्हाला म्हणतो दाखवायचे. सो ते मधले 2 स्पॉट दाखवतो आणि निघूयात. ऊन पण कसलं भारी पडलंय. हे बघा इकडे पाऊस तर तुम्हाला ह्याच्यात दिसणार नाही, पण हे बघा माझ्या तोंडावरती पण पडते. सो अशा ठिकाणी याल ना जरा आजूबाजूला बघूनच या, कारण की साप निघण्याची शक्यता किंवा दुसरे कोणते प्राणी असतील ना त्यांची लय शक्यता आहे. हवा तर एवढी जोरात सुटली नाही, तुम्हाला झाडांवरतून समजतच असेल बघा. भरपूर जोरात हवा सुटली. आता आम्ही मगाशी येताना वरतून त्या कट्ट्यावरतून आलो ना, आता चालत जरा ह्या रोडने चाललंय. दुसरा रस्ता बघत. नदीच आहे ॲक्च्युली ही कृष्णा नदी. म्हणजे असं मला तरी मी मॅपवरती बघूनच समजलं मला. इथे पण कुठेतरी मेन्शन असेल. हे जे वातावरण झालं ना ते बघा माझ्या मागे हे दिसताना एक नंबर दिसते. तर फोटो पण भारी येते बघा. इकडून एक खालून चाललेत, आम्ही वरतून चाललोय. ही जी जागा दिसते ना प्लेन इकडे त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो काढायला भरपूर भेटेल. आजच्या ह्याच्यामध्ये मंदिर कमी आणि लोकेशन म्हणजे काय म्हणतात त्याला, बाकीच्याच गोष्टी जास्त सांगते, पण आहे म्हणून दाखवते. काय मंदिर आहे, लोकेशन आहे, त्याच्या बाजूबाजूच्या गोष्टी आहेत. म्हणजे येऊन तुम्ही असा मोकळा टाईम स्पेंड करू शकता अशी गोष्ट आहे. आणि लास्ट तुम्हाला मी तिथे पार्किंग पण दाखवतो, जे की मगाशी मी म्हटलं फ्री पार्किंग येते. ही अशी काय मासेमारी चालू आहे. आणि आम्ही आलो ना त्यावेळेस इथं भरपूर पाऊस होता, म्हणजे असे टिपके पडत होते. म्हणजे गाडीमध्ये होतो तेव्हा तर भरपूर होता, उतरल्यानंतर थोडा कमी, मग पुन्हा इकडे चालत आलो तेव्हा जरा कमी, आणि मंदिराच्या इथे पोचल्यानंतर पूर्ण ऊन पडलेलं. आता एकदम शांत आहे. आता मला वाटते थोडे आता पाऊस टिपके पडायला लागलेत. तो घरी जाईपर्यंत जोरात पाऊस होणार आहे. इथं पण मासे पकडायची लाईनीत मासे पकडायचे चाललेत बघा. बघा हे इथं पुढे तिकडे पण मासे पकडायचे चालले. आणि लहान मुलांचे बघा इथे टाइमपास चालले पाण्यामध्ये. या साईडलाच हे बघा ही जी लाईन आहे ना, मला दाखवतो इथून. हे बघा फोटोशूट चालले. ही जी लाईन आहे ना ही पूर्ण फोटो काढण्यासाठी भारी आहे. हे बघा इथे कपडे पण धुतात आणि मजा चालली पोरांची. हे बघा भावाभावांचं प्रेम बघा. आता इथून पुढे झाले आणखी तिथे पॉईंट आहे जो मगाशी हे बोलले ना हॅलिपॅड तसं एक आहे. तसं आहे काय रे, काय पडले आता मला नाही माहिती यांचं काय पडले, पण यांचं बघा काय झालं. आर्मी मॅन झाडाचं पडलेलं आहे ना. हा छत्री जाईल. हे बघा हे असं काहीतरी मोठं आहे भरपूर. आणि त्या साईडला एक स्पॉट आहे, इकडे एक स्पॉट आहे, आणि हा तर आपण आत्ता आलो येतो. माझ्या परीने जेवढं झालं ना तेवढं मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवले. सो आणखी एक जी माझी दिदी आहे जिच्यामुळे आम्हाला हा ब्लॉग बनवायला भेटला, त्या दिदीला पण तुम्हाला मी दाखवेल. तिला आता पिकअप करायला आम्ही जाऊ.
ही अशी पार्किंग आहे इथे, तुम्हाला दाखवतोय बघा इकडं. हा तो ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या त्या साईडला मंदिर आहे आणि इथून आपण खाली येऊ शकतो ह्या साईडून. सो इथे अशी पार्किंग आहे, फ्री पार्किंग आहे. सो ही गाडी आमची आणि आता आम्ही निघालो आहोत. चला आपण बसूयात आणि निघूया तिकडे. तिथं पिकअप केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. हे बघू शकता इथे कोर्ट आहे आणि आता इथूनच दीदी बाहेर येईल 2च मिनटात फक्त. ॲक्च्युली तिला काय आयडियाच नाही आहे आम्ही इकडे कुठे बाहेर फिरायला जाणार होतो किंवा काय. आम्ही ब्लॉग बनवायला चालू केलं आहे, काहीच आयडिया नाही. आता ती बाहेर आल्यानंतर तिला समजेल. आता ती आली इथून समोरून येताना तर मला दिसले 2 जण आहेत. आता तिची रिॲक्शन बघूया आपण. यह है यह दीदी है और ये दीदी की मैत्रीण है. आम्ही आता इधर देख, ये देख, ये है मेरी दीदी है. अभी इसको मालूम नहीं था हम लोग ब्लॉग बना रहे. मराठी तो बोल, मराठी अरे समजते उतना. मत बना तू बंद कर दे. निघूयात आता डायरेक्ट. आम्ही जरासं खाऊन गेलं काहीतरी थोडं आणि नंतर निघू डायरेक्ट घरी. सो हा ब्लॉग इथेच एंड होईल आणि नवीन ब्लॉग आला तर लवकरच येईल. सो हा ब्लॉग तरी तुम्ही एन्जॉय केलाच असेल असं मला वाटते. सो चला भेटूयात नंतर नवीन ब्लॉगमध्ये. बाय. You got someone new, I know it.